मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये 40 मिनिटं चर्चा। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमातही दोनही बंधू एकत्र। अनिल परबांनी विलेपार्लेच्या एसआरए मध्ये बिल्डरकडून 2 मर्सिडीज मिळवल्या। रामदास कदमांचा आरोप। त्या आरोपांवर उद्धव ठाकरे का बोलत नाही, कदमांचा सवाल। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ऊस उत्पादकांकडून वसुली करणं चुकीचं। सक्तीनं प्रतिटन 15 रुपये घेण्यास शरद पवारांचा विरोध। मुख्यमंत्र्यांना फेरविचार करण्याचं आवाहन। तर पंचनामे आणि राज्याचा अहवाल अजून केंद्राला पोहोचलाच नसल्याचाही आरोप। शेतकऱ्यांसाठी मदत एफआरपी मधून नाही तर कारखान्यांना होणाऱ्या फायद्यातून। फडणवीसांचं स्पष्टीकरण। काटा मारणाऱ्या कारखान्यांना बघून घेतो असंही स्पष्टीकरण। आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे। शरद पवारांचं नाव न घेता अजित पवारांचा टोला। तर भाकरी फिरवली नाही की ती करपते, एकनाथ शिंदेंचाही टोला। अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल लवकरात लवकर पाठवून द्या। केंद्राकडून मदत पाठवतं अमित शहांचं आश्वासन। तर 2 दिवसात अहवाल पाठवू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। अहमदनगर आणि औरंगाबाद शहराचं नाव आम्ही बदलून दाखवलं। छत्रपतींचे अनुयायीच हे करू शकतात, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला। अमित शहा येण्याआधी मंत्री पंकजा मुंडे साई मंदिरात ध्यानस्थ। पायरीवर बसून साई नामाचा जप। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाविकांशी हस्तांदोलन। जरांगेंच्या दबावाखाली सरकारचा ओबीसींवर अन्याय। वडेट्टीवारांचा निशाणा। जरांगे पाटलांनी 374 जातींच्या लोकांना समुद्रात बुडवून टाकावं। वडेट्टीवारांचा संताप अनावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।